एका गावात एक टोपीवाला राहायचा. तो गावोगावी जाऊन टोप्या विकायचा. एके दिवशी टोप्या विकून जाताना तो खूप थकला होता. दुपारची वेळ होती, त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज वाटली. वाटेत त्याला एक मोठे वडाचे झाड दिसले. त्याने आपल्या टोप्यांची टोपली झाडाखाली ठेवली आणि तो तिथेच गाढ झोपला. त्या झाडावर खूप माकडे राहत होती. टोपीवाला झोपलेला असताना माकडांनी खाली पाहिले. त्यांना टोपलीतल्या रंगीबेरंगी टोप्या दिसल्या. एकामागून एक सर्व माकडे खाली उतरली आणि प्रत्येकाने एक टोपी आपल्या डोक्यावर घातली व पुन्हा झाडावर जाऊन बसली. काही वेळाने टोपीवाल्याला जाग आली. पाहतो तर काय, टोपली रिकामी. तो घाबरला आणि इकडे-तिकडे पाहू लागला. जेव्हा त्याने वर झाडाकडे पाहिले, तेव्हा त्याला सर्व माकडे टोप्या घालून बसलेली दिसली. त्याने माकडांकडे आपल्या टोप्या मागितल्या, ओरडून पाहिले, पण माकडे काही टोप्या देईनात. उलटी त्याची नक्कल करू लागली. टोपीवाल्याला एक युक्ती सुचली. त्याला माहीत होते की माकडे नक्कल करण्यात पटाईत असतात. त्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि जोरात जमिनीवर फेकून दिली. टोपीवाल्याची नक्कल करत सर्व माकडांनी आपापल्या डोक्यावरच्या टोप्या जमिनीवर फेकून दिल्या. टोपीवाल्याने पटकन सर्व टोप्या गोळा केल्या, टोपलीत भरल्या आणि तो आनंदाने निघून गेला. तात्पर्य: संकटकाळी घाबरून जाता चातुर्याने आणि शांत डोक्याने विचार केला तर कोणत्याही समस्येतून मार्ग काढता येतो.